माझ्या लहानपणी बद्दलच्या काही अशा फनी थिंग्स आहे ना जे आता आई तुम्हाला सांगेल. ठीक आहे. शाळेत जायच्या वेळेस होमवर्क नाही करे आम्हाला करून द्या लागे. किती वेळा होमवर्क केला मी? किती जण करून दे, भाऊ करे, बहीण करे, जण असलं बरोबर बाबा सोबत जेवायचा, तिथं झोपून जायचं. भाजीत पडला तर भाजी होती, त्याच्या भाजीत पडला होता बॉल पडला होता मारते म्हणून पटकन उचललं. हो येणार फक्त एवढेच होते. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज उठलो, फ्रेश झालो, चहा वगैरे पण झाला आणि आता जिमला जायची तयारी. त्याच्या आधी बघा आमचा गुड बॉय मस्त उठला, तयार झाला, फ्रेश होऊन मस्त आंघोळ वगैरे करून स्कूलची तयारी पण झाली त्याची. तर चला गाईज आता याला सोडतो तिकडनं जिम जातो. मग मी काहीच ते जे हँगिंग पॉट्स बोलवले होते आपण, म्हणजे आणले होते, ते आज अखेरकार लावून टाकले. टोटल 6 आहे, 6 लावले. आणखी कलरवाले आता ऑनलाईन बोलवावं लागेल. मस्त वाटत आहे आता. आणखी जे झाडं आणले होते गाईस तेही या कुंड्यांमध्ये लावले, तर आता मस्त वाटून राहिलेले. इकडे आहे बाकी, ते तर इंडोरवाले आहे. हे इंडोरवाले आहे ना, हे इकडे आहे 2 इंडोरचे आहे. आणि बघा हे फुकटवाला आहे, ह्याच्यातच कडी लागली पहिले बाकीपेक्षा. चला मस्त वाटत आहे आता. रिदार्थ आला आपला डान्स क्लास मधून आल्याबरोबर. कोणाला भाव करायला गेला तू? मम्माला? हा नाही भेली ना मम्मा भेली म्हणत आहे ना. मला का माहित तू भाव करणार आहे म्हणून. काय आता जेवण करतोय ना. आज बनला आहे डाळ भाजी पोळी. हो का? आम्ही मागच राहिलो आहे ना. तर गाईज आपण सगळे लहान होतो आधी. लहानपणी आपण काही ना काही असे नॉटी थिंग्स केले असेल. आता मला काही काही गोष्टी आठवते, पण मी जे सांगणार ते कसं सांगणार, म्हणजे माझ्या एक सेफ कॉर्नर कडून मी माझ्या गोष्टी सांगणार. पण ऍक्च्युली माझ्याबद्दल कोण सांगू शकते, तर माझी आई सांगू शकते, माझे बाबा सांगू शकते. माझ्या लहानपणी बद्दलच्या काही अशा फनी थिंग्स आहे ना जे आता आई तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर ऐकून माझे नाही का बेसिकली स्कूलिंग पासून, म्हणजे मी जेव्हा नर्सरी वगैरे मध्ये होतो त्या टाइमला मी अकोल्याला होतो. तर त्या टाइमची आई नाही का गोष्टी सांगते. आता त्यातली मला एक तर गोष्ट माहिती आहे. आम्ही जाणबुजून, मी आणि माझा एक फ्रेंड होता चेतन, आम्हाला अगर बंक करायची आहे, बंक करत होतो स्कूल, आम्हाला बंक करायची आहे स्कूल, तर आम्ही नाही का दोघांपैकी एकाचं पोट दुखवत होतो. पोट दुखत आहे, मग त्यांना विचारत होती टीचर की एक तुझ्या घराजवळ कोण राहते? चेतन राहते. तर आम्ही दोघे येत होतो. एक मेन हायवे होता, त्याच्यानंतर आमचे क्वार्टर्स होते. पप्पा पोलीसमध्ये असल्यामुळे, त्याचे पप्पा पोलीसमध्ये असल्यामुळे आमचे क्वार्टर्स लागत होते. आम्ही पायी येणं जाणं करत होतो. जास्त दूर होती नाही काय आमची शाळा तशी. मग जसंच आम्ही रोड क्रॉस करत होतो तिथून नाटक सोडत होतो आणि धावत घरी येत होतो. मग घरी जाऊन मस्तपैकी त्या घरच्यांना का सांगत होतो की आम्हाला लवकर सुट्टी दिली म्हणून. मग आम्ही घरी येत होतो पटकन, मस्त फ्रेश होतो आणि मस्त दिवसभर खेळत होतो. मी एक दिवस नाही का टीचरला, आमच्या प्रिन्सिपलला दिसून गेलो होतो. त्यावेळेस आम्ही पकडला गेलो होतो गाईज. तर बाकीच्या काही गोष्टी ज्या आहे ना ते आई सांगते. आता माझ्याबद्दल काहीतरी. शाळेत जायच्या वेळेस होमवर्क नाही करे आम्हाला करून द्या लागे. किती वेळा होमवर्क केला मी? किती जण करून दे, भाऊ करे, बहीण करे, म्हणजे मंगे दादा, मनीषा ताई, सोनी, मला सुद्धा करून द्या लागे. मला जमे नाही तरी मला करून द्या लागे. असा होता. आणि एक बुढी होती, तिच्यासोबत तिचा नातू, हे 2 जण चालले हात धरून पुढं शाळेत जात होते. आजी माझ्याबद्दल लहानपणीचं सांगायचं. हे आजी बरोबर ये, चला रे शाळेमध्ये म्हणून आवाज दे. चालले मग शाळेमध्ये. तिकून आले का आपले मस्त्या खेळणं, हे त्याच्या घरी याच्या घरी, दोघांच्या घरी जाणं येणं करे. दोघे मित्र कुठं अकोल्याले असतात. अकोल्याचीच गोष्ट सांगतो. तसं तर माझं म्हणजे गाईज माझा बर्थ आहे अमरावतीचा, पण तिथे मी मला वाटते खूपच लहान असेल, समज नव्हती मला. आणि तिथे काही एवढ्या माझ्या काही अशा म्हणजे मेमरीज नाही आहे. पूर्ण मेमरीज माझ्या अकोल्याच्याच आहे. म्हणजे मी अकोल्याला असताना मी 4th पर्यंत अकोल्याला होतो. 5th मध्ये इथे आलो. पप्पाची ट्रान्सफर झाली
चंद्रपूरला आलो मग आम्ही. मग काय हा आई माझ्या जेवणाच्या बाबतीत सांगते. हा चिकन असलं बरोबर बाबासोबत जेवायचा, तिथंच झोपून जायचं, तिथंच झोपून जायचा, तिथंच त्या टाटापाशीच झोपे, तिथं झोपून जाऊ. झोप एवढी झोप जेवला का है ना. आता खात नाही चिकन, आता कमी खातो आहे ना, एकदम कमी खाते. पहिले जास्त खात होतो. नाही पहिले आपल्या पोटानुसारच खात असेल लहान मुलं, पण आवड तशीच त्या पोराला आवड आहे ना. म्हणून आहे ना रिदतलाही आवडते, त्याले पण तो झोपत नाही तो. कसं आहे त्याला आवड आहे तुझ्यासारखी खायची, खाईन थोडस पण त्या आवडीनं खाते तो बसून, है ना. आणि आपलं काय म्हणते मी अभ्यास करत होतो का. हो करे, कधी नाही लिहित, होमवर्क तर अजिबात करेच नाही. पण मग मी तरी पहिली म्हणजे 1 ते 10च्या दरम्यानच माझा नंबर येत होता ना. एवढं मला आठवते. म्हणजे कधी हे बघा, एक तर 9th नंबर माझा राहायचा, म्हणजे 9वा माझा नंबर राहायचा किंवा चेतनचा राहायचा. पण मग 10वा नंबर दोघांपैकी एकाचा राहायचा. 9 आणि 10 नंबर हा आम्ही नाही का रजिस्टर्ड करून ठेवला होता 4th पर्यंत दोघांनी. कुठं भाजी मध्ये गंजात बॉल, हे आम्ही खेळत होतो, मंगे दादा, मी, सोनी, हे 4 जण 3 जण. एक वेळा चिकनच्याच भाजीत नाही, कोणत्या भाजीत पडला होता. भाजी होती त्याच्या भाजीत पडला होता बॉल पडला होता मारते म्हणून पटकन उचललं. हो गाईज, आमचं नाही का क्वार्टरचं कसं होतं, किचन म्हणजे एंट्री केली, एक मोठं गेट होतं असं, मग एंट्री करायची, तिथं अंगण होतं, मग नंतर किचन होतं, आणि जे साईडला 2 रूम होते, ह्या साईडला पूर्ण लॅट्रिन बाथरूम वगैरे होते. तसं म्हणजे मोकळं होतं आणि बाहेरच होतं. आला रिदार्थ आला. काही लिहून नव्हतं सिद्धार्थ माझ्याबद्दल नाही का आजी सांगत आहे लहानपणीचं, तू ऐकलंच नाही मी किती शैतान होत तर, है ना आजी. आता सांगत आहे ना आजी आणखी. त्रास दे, खूप त्रास दे, अभ्यास नाही करे, होमवर्क नाही करे पप्पा तुझे. मग तुझ्या एवढा आपण स्कूल मध्ये जाय, छोटाच बेबी होता आमचा तो, आता मोठा बेबी झाला. आम्ही नाही का नर्सरीमध्ये जात होतो. बालवाडी होती ना इथे, बालवाडी होती ते पोलीसच्या याच्यात भरत होती ना. नाही ते कोणती तर शाळा होती ना. नाही ते संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट होती. पण आम्ही इथे नाही जाऊ का काही दिवस इथे गेलो होतो. नाही विद्यानिकेतन इथली चंद्रपूरची रे बाबी. क्वार्टर्सच्या नाही का हॉलमध्ये आमची नाही का बरं काही स्टुडंट, आम्ही 4, 5, 10 स्टुडंट बसत होतो तिथं. आम्हाला तिथं नाही का दूध देत होतं, कच्चं दूध देत होतं. मी कधीच दूध पिलं नाही काही, समजलं का तुम्हाला. मी सांगतो मी दुधाला बिलकुल म्हणजे है ना, मी दूध पित नव्हतो ना लहानपणी. नाही अजिबात नाही. मला म्हणजे दूधची अशी एलर्जी होती का काय होतं, उकूनच देऊ है ना. 4 भाऊ नाही पिलो आम्ही दूध, अजिबात नाही. तर असं काही नाही. थोडंसं म्हणजे माझं लहानपणीचे काही फनी मुवमेंट आहे. तुम्हाला तुमच्या सोबतही असे काही ना काही झाले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. कारण की लहानपणीचे जे मेमरीज आहे ना हे आपल्या लक्षात राहते, पण त्याच्या आधीचे काही जे राहते ना तर हे आपल्या आई बाबांना सगळ्यात जास्त माहिती राहते. कारण की ते बघून राहते, त्यांच्या लक्षात राहते, त्यांच्या त्या डोक्यातून जात नाही त्या गोष्टी. नाही का माझी नाही का एक वेळा नाही का काहीतरी चुकी झाली होती, तर बाबांनी मला काय केलं होते, का पनिशमेंट दिली होती सांगते. का झालं होतं काही, धरलं दोन्ही हातानं भिंतीवरून टाकाले, फेकणार होते. हो म्हणजे पुरं रागात होते, फेकतो म्हणे तुला म्हणे. मी एवढं घाबरून गेलो होतो ना काय. आणि त्या टाइमला आम्ही नाही का होम टीव्ही येत होती, एक होम टीव्ही म्हणून नाही का चॅनल येत होतं, तिथे नाही का कराटेवाले नाही का सिरियल्स दाखवत होते. तर तेच पाहून नाही का मंगेदादाने एक वेळा काय केलं, सोनीताईला नाही का भिंतीवर उभं ठेवलं. तिथे काय असं होतं की चाकू फेकून मारे. तर आम्ही काय केले, बर्फ घेतले, मस्त बर्फचे नाही का फ्रीज मधून काढले क्यूब्स होते, ते क्यूब्स नाही का मंगेदादा नाही का फेकून मारत होता. ते एक बर्फ लागला सोनीच्या बिलकुल डोळ्यावर, ते एवढा सुजला होता डोळा. मजा आली होती तेव्हा. मी काय करू, ते झोपून राही ना तर त्या सुजल्या डोळ्याला नाही का असं दाबून पाहत होतो तिच्या. ते बोंबलत होती माझ्यावर. अशा काहीच मेमरीज आहे आमच्या. कशा वाटल्या तुम्हाला, तुमच्या सोबतच्या मेमरी असेल तर तेही सांगू शकता तुम्ही कमेंटद्वारे. गाईज मग आता मी काय करतो, दुकान बंद करून टाकतो आता, कारण की टाइम पण झालाय, जवळपास 9:45 झालेला आहे.
दुकान बंद करून द्या. बाबा बसले आहे दुकानात. पुढून मी शटर टाकून पूर्ण दुकान बंद करून टाकतो. जनरली बाबा संध्याकाळी बाबाच बसते दुकानात, मी नाही बसत, बाबाच बसत असते. गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.